अगं प्रिया, आपण काल त्या दुकानातून जे मॉइश्चरायझर घेतलं ना त्याने मला पिंपल्स आले. तुला पण आलेत का? तुला कसे नाही ग आले? या फेस वॉशचे रिव्ह्यू आणि रेटिंग्स किती चांगले होते तरी सुद्धा मला फेस वॉश केल्यासारखं वाटतच नाही. चेहरा सतत असा तेलकट झाल्यासारखं. 1300चा मॉइश्चरायझर असून सुद्धा मला पिंपल्स आले. आणि ती प्रिया 50 रुपयांचं मॉइश्चरायझर वापरते तरी सुद्धा तिला पिंपल्स कसे नाही येत? श्रद्धा कपूर ही क्रीम लावते, मी पण हीच क्रीम लावणार. आम्ही दोघींनी सोबत जाऊन मॉइश्चरायझर घेतलं होतं, मग तिला पिंपल्स नाही आले, मग मलाच का आले? तर तुम्ही कधी विचार केलाय का की सेम प्रोडक्ट एखाद्याच्या स्किनवर खूप छान असं ग्लो येतो तर एखाद्याच्या स्किनवर पिंपल्स येतात, ॲक्ने येतात. तर याचं काय कारण असू शकतं? तुम्ही कधी विचार केलाय का की सेम प्रोडक्ट एखाद्याला सूट होतं, एखाद्याला सूट होत नाही, तर त्याचं कारण काय असेल? सगळ्यात मोठं कारण म्हणजे आपला स्किन टाईप माहीत नसणं. जर आपल्याला आपला स्किन टाईपच माहित नसेल तर कितीही महागाचं मॉइश्चरायझर तुम्ही लावा, कितीही महागाचं सनस्क्रीन लावा, फेस वॉश लावा, तरी सुद्धा त्याचा काहीही उपयोग होणार नाही. तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये कितीही काहीही चांगले प्रोडक्ट तुम्ही ॲड केले तरी सुद्धा त्याचा काहीही उपयोग होणार नाही, त्याचा शून्य उपयोग होणार आहे. जर तुम्हाला या सगळ्यातून जायचं नसेल आणि एकदम प्रॉपर स्किन केअरचं रुटीन तुम्हाला एकाच प्रॉपर रुटीनवर तुम्हाला जर स्टिक राहायचं असेल, तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुम्हाला स्किन टाईप तुमचा माहीत असणं खूप गरजेचं आहे. नमस्कार, मी नेहा आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की अचूक स्किन टाईप तुम्ही कसा ओळखायचा ते. आणि जास्त टाइम वाया न घालवता डायरेक्ट आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. पॉइंट नंबर 1, किती प्रकारचे स्किन टाईप्स असतात? तर साधारण 5 प्रकारचे स्किन टाईप असतात. पहिलं म्हणजे ऑइली स्किन, म्हणजेच तेलकट त्वचा. दुसरं ड्राय स्किन, कोरडी त्वचा. तिसरं नॉर्मल स्किन, सामान्य त्वचा. चौथं कॉम्बिनेशन स्किन, म्हणजेच मिश्र त्वचा. आणि 5वं सेन्सिटिव्ह स्किन, म्हणजेच संवेदनशील त्वचा. पॉइंट नंबर 2, तर आता हे आपल्याला स्किन टाईप तर समजले, तर ते स्किन टाईप ओळखणं का महत्त्वाचं आहे ते आपण बघणार आहोत. तर सगळ्यात आधी म्हणजे हेल्दी आणि सॉफ्ट ठेवण्यासाठी. दुसरं योग्य ते प्रोडक्ट निवडण्यासाठी, कारण मार्केटमध्ये सध्या खूप प्रोडक्ट आलेले आहेत, आपण सगळ्याच प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही, बरोबर? आणि जर आपल्याला आपला स्किन टाईप माहीत असेल तर आपण अचूक प्रोडक्ट फक्त निवडू शकू. म्हणूनच आपल्याला स्किन टाईप हा महत्त्वाचा आहे. आणि याच्यामुळे 2 गोष्टी होतात. एक तर म्हणजे स्किन आपली चांगली राहते आणि दुसरं म्हणजे पैसे वाचतात, बरोबर? सगळ्याच प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट न केल्यामुळे पैसे वाचतात. आपण योग्य त्या गोष्टीमध्येच फक्त इन्व्हेस्टमेंट करायला लागतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे लोक म्हणतात की मी तर रोज स्किन केअर करते तरी सुद्धा माझा फेस एवढा डल ड्राय कसा वाटतो, तर त्याचं कारण म्हणजे तुम्ही जे प्रोडक्ट यूज करतात ते तुम्हाला सूट होत नाहीत. म्हणूनच तुमची त्वचा ही टवटवीत दिसण्याच्या ऐवजी तुमची त्वचा ही अशी डल ड्राय अशी दिसायला लागते. अजून असा प्रश्न येतो की फेस वॉश केल्यानंतर चेहरा धुतल्यासारखाच वाटत नाही, म्हणजे असं तेलकट वाटतो का? याचं पण कारण स्किन टाईपच आहे. तुम्ही तुमच्या स्किन टाईपनुसार फेस वॉश विकत घेतलेला नाहीये. चौथं म्हणजे सनस्क्रीन लावल्यानंतर पिंपल्स येतात. तर सनस्क्रीन तुम्ही जे घेतलंय, जे तुम्ही निवडले ते रॅन्डम असंच कुठलं पण उचलून तुम्ही चेहऱ्यावर लावलेलं आहात. तुम्हाला जर तुमची स्किन टाईपच माहीत नाहीये तर तुम्ही सनस्क्रीन कसं निवडलत? तुमची जर स्किन टाईप ही ड्राय असेल आणि तुम्ही जर सनस्क्रीन लावताय ऑइली स्किनवाल्यांचं, तर ते कसं होणार? मॅचच नाही ते होणार. अजून काही लोक म्हणतात की मॉइश्चरायझर लावून सुद्धा स्किन ड्राय वाटते. याचं सुद्धा कारण स्किन टाईपच आहे. कारण तुम्हाला तुमचा स्किन टाईप माहीत नसल्यामुळे तुम्ही जे मॉइश्चरायझर लावताय ते लाईट मॉइश्चरायझर लावताय. तुम्हाला जेवढी रिक्वायरमेंट आहे तेवढं मॉइश्चरायझर तुम्ही लावत नाही, कारण तुम्हाला माहीतच नाही तुमची रिक्वायरमेंट काय आहे. कोणीतरी सांगितलं म्हणून काही उचलून लावलं तर असं होत नाही. स्किनचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे सगळ्यात आपण बेसिक पासून सुरुवात करणार आहोत. तर स्किन टाईप पहिला ओळखणं महत्त्वाचं. कोणतंही प्रोडक्ट लावण्याच्या आधी आपल्याला आपला स्किन टाईप माहीत पाहिजे, तरच तुम्ही कोणतेही प्रोडक्ट लावू शकता. स्किन टाईप माहीत नसल्यामुळे आपण सतत ट्रायल अँड एरर असंच आपण करत राहणार आहोत. सतत आपण एक्सपेरिमेंटच करत राहणार आहोत की हा प्रोडक्ट सूट नाही होत, चल दुसरा ट्राय करून बघूया. तो नाही होत मग तिसरा करूया, तिसरा नाही होत मग चौथा करूया, असं हे आपलं चालूच राहणार आहे. याच्यामध्ये आपण फसतच राहणार आहोत. त्याच्यामुळे आपल्याला जो स्किन टाईप आहे तो सगळ्यात आधी जाणून घ्यायला हवा. आणि सगळ्यात आधी म्हणजे एक लक्षात घ्यायचं, तुम्ही रोज स्किन केअर करताना स्किन केअर कधीच फेल जात नाही. तुमचा स्किन टाईप तुम्हाला अचूक माहीत नसतो, म्हणून तुम्ही नको ते प्रोडक्ट लावता आणि नको ते प्रोडक्ट लावल्यामुळे तुम्हाला रिझल्ट चांगला येत नाही आणि म्हणूनच तुम्हाला स्किन केअर करायला आवडत नाही. तर
असं करू नका. आणि म्हणूनच हा व्हिडिओ आहे, आणि हा व्हिडिओ म्हणून तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. पॉइंट नंबर 3, स्किन टाईप ओळखायचा कसा. बरोबर, व्हिडिओच्या आपण मुद्द्यावर आलेलो आहोत की स्किन टाईप ओळखायचा कसा. तर स्किन टाईप ओळखायचा कसा, तर त्यासाठी मी 4 ऑब्झर्वेशन केलेले आहेत. तर पहिलं ऑब्झर्वेशन मी तुम्हाला सांगते. पहिली टेक्निक जी आहे ती म्हणजे ऑइल ऑब्झर्वेशन किंवा टिश्यू ऑब्झर्वेशन. सगळ्यात आधी आपल्याला फेस वॉश करून घ्यायचं आहे. तुमचं कोणतंही जे रोजचं तुम्हाला सूट होणारं जे फेस वॉश आहे, जे तुम्ही आतापर्यंत लावताय, फेस वॉश, साबण, काहीही चालेल, तर ते तुम्हाला लावायचं आहे. फेस वॉश करून झाल्यानंतर 2 ते 3 तास जाऊ द्यायचे. छान असा पुसून काढायचा. फेस वॉश केल्यानंतर चेहरा छान असा पुसून घ्यायचा. त्यानंतर 2 ते 3 तास जाऊ द्यायचे. चेहऱ्याला काहीही लावायचं नाही. मॉइश्चरायझर, सनस्क्रीन वगैरे काहीही लावायचं नाही. चेहरा धुतल्यानंतर तसाच ठेवायचा. तुम्ही बाकीची तुमची कामं करू शकता, पण चेहऱ्याला काहीही लावायचं नाही. कोणतीच क्रीम नाही लावायचं, काही मॉइश्चरायझर नाही लावायचं, सनस्क्रीन नाही लावायची. असा चेहरा ठेवायचा. 2 ते 3 तास झाल्यानंतर तुम्ही आरशात जाऊन बघू शकता. तर बघितल्यानंतर तुम्हाला लगेचच लक्षात येईल की तुम्ही जेव्हा आरशात बघता तेव्हा ऑइल बघायचं आहे की कुठे कुठे आहे. जर तुम्हाला असं दिसत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे की तुम्हाला ऑइल आरशात बघून दिसतोय. जर तुम्हाला नसेल काही दिसत ऑइल आरशात, तर तुम्ही काय करू शकता, एखादा टिश्यू घेऊ शकता. एक A4 साईजचा असा एक टिश्यू घ्या. त्याच्यानंतर तो टिश्यू जो आहे ना, तो तुमच्या चेहऱ्यावर असा ठेवायचा आहे आणि घासायचा नाहीये. फक्त असं डॅब, डॅब, डॅब असं म्हणजे प्रेस करायचं आहे चेहऱ्याला. असं, 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 असं प्रेस करायचं आहे तुम्हाला. घासायचं नाहीये. नाहीतर ऑइल जर असेल तर ते असं घासून सगळं निघेल. तर घासायचं नाहीये. तुम्हाला काय करायचंय, असं प्रेस करायचं आहे. चेहऱ्यावर आधी टिश्यू ठेवल्याच्या नंतर सगळीकडे असं प्रेस, 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 प्रेस करून तुम्ही बघू शकता. टिश्यूवर बघायचं आहे की जर टिश्यू पूर्ण तुमचा ऑइलने भरलेला असेल, म्हणजे पूर्ण चेहऱ्यावर तुमच्या जर ऑइल असेल, तर समजून जायचं की तुमची ही त्वचा ही ऑइली आहे. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे जर तुमच्या चेहऱ्यावर तो टिश्यू जो आहे तो अजिबात असं बसतच नाही, असं सरकवून येतोय खाली, मी डॅब डॅब केल्यानंतर सुद्धा जरा पण टिश्यू जसा होता तसाच आहे, एकदम असा कोरडाच्या कोरडाच आहे, तर तुमची त्वचा ही ड्राय आहे. म्हणजेच ऑइल जर अजिबातच स्किनवर नसेल तुमच्या 2 ते 3 तासानंतर सुद्धा, तर तुमची ही त्वचा ही ड्राय त्वचा आहे, म्हणजेच कोरडी त्वचा आहे. तिसरं म्हणजे जर ऑइल हा तुमच्या फक्त कपाळावर, नाकाच्या इथे, म्हणजे इथे, ठीक आहे, इथे थोडंसं, इथे हनुवटीवर जर असं ऑइल तुम्हाला दिसलं आणि बाकीचे गाल वगैरे आहेत ते सगळे असे सुके आहेत, कोरडे आहेत, आणि फक्त जो ऑइल आहे तो तुमचा फक्त कपाळावर आणि नाकावर, म्हणजे टी झोन मध्ये जर तुमचा ऑइल असेल, तर तुमची त्वचा ही कॉम्बिनेशन त्वचा आहे, म्हणजेच मिश्र त्वचा आहे. आणि चौथं म्हणजे जर ऑइल पण नाहीये, पण ड्राय पण वाटत नाहीये, तरी सुद्धा त्वचा अशी खूप चांगली अशी टवटवीत अशी मऊ मऊ अशी आहे, नरम मऊ अशी आहे, तर अजिबात काही फरकच पडले ना, ना जास्त ऑइल आहे, ना जास्त ड्राय वाटते, ना ताणल्यासारखी वाटते, ना खेचल्यासारखी वाटते, काहीही वाटत नाहीये, एकदम नॉर्मल माझी त्वचा वाटते मला. तर तुमची त्वचा ही नॉर्मल त्वचा आहे, म्हणजेच सामान्य त्वचा आहे. आणि पाचवं म्हणजे सेन्सिटिव्ह त्वचा. तर सेन्सिटिव्ह त्वचा जी आहे ती लगेचच असं लाल असे डाग पडलेले असतात किंवा असं लालसर थोडीशी झालेली असते. जरा तरी असं पिंच केलं आपण तरी सुद्धा लगेच लाल होते, किंवा जरा उन्हात गेलो आपण तरी सुद्धा लगेच लाल होते त्वचा. तर ती त्वचा जी असते ती त्वचा म्हणजेच सेन्सिटिव्ह त्वचा. ठीक आहे. तर आता जी दुसरी टेक्निक आहे ती आपली पोर्स ऑब्झर्वेशन किंवा पिंपल ऑब्झर्वेशन बोलू शकता, किंवा ब्लॅक हेड्स अँड व्हाईट हेड्स ऑब्झर्वेशन तुम्ही बोलू शकता. जर तुमची त्वचा ऑइली असेल तर तुमचे पोर्स आहेत ते मोठे दिसणार आहेत. ठीक आहे. पोर्स मोठे दिसून ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्सचा प्रॉब्लेम तुम्हाला जास्त असणार आहे. नाकाच्या इथे ब्लॅक हेड्स वगैरे येतात, इथे वगैरे असं व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स इथे पण येतात, इथे पण येतात, काहींना कपाळाच्या इथे पण येतात. जर तुमची त्वचा ही ड्राय असेल तर तुमचे जे पोर्स आहेत ते खूप असे कमी असणार आहेत. म्हणजे टाईट स्किन असते ना, ती अशी ड्राय, अशी एकदम सुकी त्वचा असते, खेचलेली असते, त्याच्यामध्ये सीबम प्रोडक्शनच एकदम खूप कमी केलं जातं, खूप म्हणजे खूपच कमी असतं. तर तुमचे जे पोर्स आहेत, पोर्सच बंद असणार आहेत बोलल्यानंतर तेल तरी कसं ना वर येणार. त्वचाच आपली जर ड्राय आहे तर तेल कसं येणार. तर ते त्यांचे जे पोर्स असतात, ड्राय स्किनसाठी पोर्स जे दिसतात ते खूप कमी दिसतात, खूप लहान जवळ असे आलेले असतात, असे टाईट बसलेले असतात. तेच ऑइली स्किनमध्ये असे जरा असे मोठी साईज अशी मोठी झालेली असते, ओपनिंग जे असते पोर्सची ती मोठी असते, आणि ड्राय स्किन मध्ये ओपनिंग जी असते ती अशी छोटी असते. कॉम्बिनेशन स्किन मध्ये सुद्धा एकदम
कमी असे पोर्स असतात, इथे असतात, नाकाचे इथे पोर्स असतात, पण सीझन नुसार ते पोर्स तुम्हाला कमी जास्त होताना असे दिसणार. ज्यांची स्किन ही नॉर्मल असेल त्यांना पोर्स सुद्धा त्यांना कमी दिसतात. पिंपल्स आणि ब्लॅकहेड्सचा शक्यतो त्यांना येतच नाहीत, शक्यतो त्यांना येतच नाही, पण खाण्यापिण्यामधून काही वर खाली असं झालं असेल तर त्यांना सुद्धा येतं. तिसरी टेक्निक म्हणजे स्कॅल्प ऑब्झर्वेशन. आपलं जे स्कॅल्प असतं, टाळू जे असतं आपलं, ते ऑब्झर्व करायचं आहे आपल्याला. जर तुमची ऑइली स्किन असेल तर त्यामध्ये तुम्ही बघाल की हेअर वॉश जेव्हा तुम्ही करता, हेअर वॉश केल्यानंतर लगेचच 1 ते 2 दिवसामध्येच तुमचं जे स्कॅल्प आहे ते असं चिकट, तेलकट असं होतं. लगेच असं केस धुतल्यासारखंच वाटत नाही. एकदम असं चिकट झालेले असतात. लगेचच 1 दिवसात नाही तर 1 ते 2 दिवसात तुमचा स्कॅल्प एकदम असं स्टिकी तुम्हाला फील होतो, की लगेचच तेल लावलंय की काय असं वाटायला लागतं. तुमची स्किन ही ऑइली असेल तर तुमचा जो डॅन्ड्रफ आहे तो सुद्धा तुम्हाला असा ऑइली दिसणार आहे, कारण स्कॅल्पच आपला ऑइली आहे, बरोबर? आणि त्याचा जो रंग आहे तो पांढरा नसून पिवळसर थोडासा तुम्हाला दिसणार आहे. आणि ऑइली स्किन असल्यामुळेच आपल्याला जसं चेहऱ्यावर आपलं सीबम प्रोडक्शन जास्त होतं, तसंच आपल्याला हेअर्समध्ये म्हणजेच आपल्या स्कॅल्पमध्ये सुद्धा सीबम प्रोडक्शन जास्त त्यांचं तयार होत असतं. आणि केस ऑइली झाल्यामुळे समजून जायचं की आपली जी त्वचा आहे ती त्वचा सुद्धा आपली ऑइली असणार आहे किंवा ॲक्ने प्रोन असणार आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे कोरडे, तुटणारे किंवा असे फ्रिझी जर होत असतील तर तुमची कोरडी त्वचा असण्याची शक्यता आहे. स्कॅल्पचं ऑब्झर्वेशन केलं तर स्कॅल्प सतत असं खाज येत असतं, कारण आपल्याला स्कॅल्पवर जास्त ऑइल प्रोडक्शनच नसतं, ऑइलच नसतं. सतत असं सुकं असल्यामुळे आपल्याला सतत अशी खाज येते. स्कॅल्प आपला खाज कॉम्बिनेशन स्किनमध्ये काय होतं तर स्कॅल्प जो असतो त्याचे जे रूट्स असतात, केस जिथून सुरू होतोय तो रूट्स जो असतो, काही भागांमध्ये जे रूट्स असतात ते तेलकट असतात, पण जे एंड्स असतात म्हणजे हे जे एंड्स असतात ते ड्राय असतात. रूट जो आहे ना, जो मूळ आहे जिथून केस सुरू होतोय तिथे काही भागातच ऑइल असतो, रूटच्या इथे थोडासा असा ऑइल असतो, पण जो पूर्ण आपला केस आहे तो एकदम असा ड्राय असतो. हे कॉम्बिनेशन स्किनमध्ये ऑब्झर्वेशन तुम्ही करून बघा. नॉर्मल स्किनमध्ये अजून जास्त इझी आहे. तुमचा स्कॅल्प अजिबात इरिटेट करत नाही, तुम्हाला खाज येत नाही, केससुद्धा सॉफ्ट असतात, खूप चांगले असे असतात आणि स्कॅल्प सुद्धा तुमचा हेल्दी असणार आहे. स्कॅल्प तुमचा असं इरिटेट नाही होणार, इरिटेशन तुम्हाला होणार नाही, खाज येणार नाही, कारण तुमचं सगळं बॅलन्स्ड आहे. नंबर 4 तर चौथी जी टेक्निक आहे ती आपल्या लिप्स ऑब्झर्वेशन. लिप्समध्ये सुद्धा तुम्ही ऑब्झर्व करू शकता. तुमची ज्याप्रमाणे स्किन टाईप असते त्याचप्रमाणे तुमची स्किन, स्कॅल्प आणि लिप्स हे एकदम सारख्याच प्रमाणात असतात. तर लिप्सवरनं तुम्ही कसं ऑब्झर्वेशन करू शकता? एकदम इझी. जर तुमचे ओठ हे नेहमी असे कोरडे, सोलणारे म्हणजे असं वरची त्वचाच अशी सोलल्यासारखी वाटते, सतत फुटणारे असे असतील तर तुमची त्वचा कोरडी असण्याची शक्यता आहे. तुमचे ओठ हे नरम, मऊ सॉफ्ट असे ओठांच्या आजूबाजूचा भाग हा ऑइली असा जर तुमच्या ओठांच्या आजूबाजूचा भाग जर थोडा तरी ऑइल असा जमा करत असेल, म्हणजे इथे कॉर्नर्सच्या इथे, इथे, इथे जर असं कॉर्नर्सच्या इथे जर तुमचं ऑइल जर जमा करत असेल तर तुमची जी त्वचा आहे ती ऑइली आहे. तिसरं महत्वाचं म्हणजे जर तुमचा ओठांचा मध्यभाग हा कोरडा, म्हणजे कळलं तुम्हाला, हे क्युपिड्स बो जे आपण जिथे बोलतो तिथून ते इतका असं खालचा भाग म्हणजे ओठांचा, आपले हे ओठ आहेत, ओठांचा मध्यभाग हा कोरडा आणि बाजूचा जो भाग आहे तो नरम, कॉर्नर्स आहेत तिथे थोडंसं ऑइल असं जमा झाल्यासारखं वाटत असेल तर तुमची त्वचा ही कॉम्बिनेशन त्वचा आहे. चौथं म्हणजे ना जास्त कोरडी वाटते, ना जास्त तेलकट वाटतंय, नरम असं वाटतंय, मऊ मऊ असे मला लिप्स वाटतायत, तर तुमची जी त्वचा आहे ती नॉर्मल त्वचा आहे. पॉइंट नंबर 4 फायदे. ऑइली स्किनचा असा फायदा आहे की ती नैसर्गिकरित्या तेल जे प्रोड्यूस करत असते, तेल जे बनवत असते, तर त्यामुळे काय होणार आहे, आपली त्वचा जी आहे ती नेहमी ग्लोईंग दिसणार आहे, नेहमी टवटवीत फ्रेश दिसणार आहे, प्लम्पी दिसणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जी एजिंग खूप स्लो होते, त्यांना रिंकल्स, फाईन लाईन्स खूप उशिरा येतात, लवकर येत नाहीत, उशिरा येतात, कारण त्यांची नॅचरलीच खूप अशी मॉइश्चर अशी त्वचा असते. पॉइंट नंबर 2 ड्राय स्किन. ड्राय स्किनचा कोणता फायदा आहे तर तुम्हाला खूप कमी पिंपल्स येतात, तुमचा प्रोडक्शनच जास्त, सीबम प्रोडक्शन असतं ते कमी असल्यामुळे तुम्हाला पिंपल्स सुद्धा कमी येतात, तुमची नेहमी अशी टाईट अशी स्किन असते, ॲक्ने, ब्लॅकहेड्स
खूप कमी प्रमाणात असतात तुम्हाला. तर ड्राय स्किनचा हा सुद्धा एक फायदा आहे की आपल्याला पिंपल्स कमी येतात, ॲक्ने ब्लॅकहेड सुद्धा इश्यू जास्त आपल्याला येत नाही, कारण आपली ड्राय स्किन असते. ते सीबमचा जास्त काही तेलाचा जास्त आपल्याला संपर्क येत नाही. फक्त आपण छानसं एखादं मॉइश्चरायझर लावायचं आणि आपलं काम होऊन जातं. आता कॉम्बिनेशन स्किनचे काय फायदे आहेत, तर कॉम्बिनेशन स्किन म्हणजेच मिश्र त्वचा, बरोबर. म्हणजे काय, त्याच्यामध्ये ऑइल पण आलं आणि ऑइली स्किन पण आली आणि ड्राय स्किन पण आली, बरोबर. म्हणजे टी झोन एरिया असतो ना, तर त्याच्यामध्ये आपल्याला फायदा असा आहे की कॉम्बिनेशन स्किनमध्ये आपल्याला ऑइली स्किनचे पण आपण प्रोडक्ट यूज करू शकतो आणि ड्राय स्किनचे पण प्रोडक्ट आपण यूज करू शकतो. तर आपल्याला बॅलन्स साधता येतो. म्हणजे एखादा तुम्ही जर स्ट्रॉंग फेस वॉश जर वापरलात तरी सुद्धा तुम्हाला चालणार आहे, आणि एखादं तुम्ही जर माइल्ड असा फेस वॉश जर वापरला तुम्ही, तरी सुद्धा तुम्हाला तो सूट होणार आहे. नॉर्मल स्किन, आता नॉर्मल स्किनचा सगळ्यात जास्त फायदा बोलाल तर नॉर्मल स्किनचाच आहे. कारण सगळे प्रोडक्ट त्यांना सूट होतात. त्यांना खूप सारे असे एक्सपेरिमेंट करता येतात. कारण खूप बॅलन्स्ड अशी त्वचा असते, तर ते खूप सगळ्यात सुखी असतात की त्यांना नॉर्मल स्किन मिळाली. सगळ्यात कमी प्रॉब्लेम्स बोलाल तर नॉर्मल स्किनमध्ये असतात. तर ते त्यांचा मेंटेनन्स इझी असतो. नेहमी त्वचा त्यांची हेल्दी दिसत असते, सॉफ्ट दिसत असते. त्यांना जास्त असे कष्ट घ्यावे लागत नाहीत. सेन्सिटिव्ह त्वचा, आता सेन्सिटिव्ह त्वचेचा फायदा काय, तुम्ही आता बोलाल की सेन्सिटिव्ह त्वचामध्ये काय फायदा आहे, लगेचच ती प्रतिक्रिया देते, बरोबर. लगेचच ती चिडते, इरिटेट होते, लगेच लाल होते. तर ह्याचा फायदा सुद्धा आहे सेन्सिटिव्ह त्वचेचा. हे बघा, फायदा शोधला ना तर तो दिसतो, चांगलं बघितलं ना की चांगलंच दिसतं. तर सेन्सिटिव्ह त्वचेचा सुद्धा फायदा हा आहे की तुम्ही नेहमी अलर्ट असता. कशापासून अलर्ट असता, इन्ग्रेडियंट्स बद्दल तुम्ही अलर्ट राहता. का, कारण तुमची त्वचा लगेच प्रतिक्रिया देणारी आहे. लगेचच ती तुम्हाला प्रतिक्रिया देते, लगेचच ती चिडते. एखादा प्रोडक्ट वर खाली झालं तर लगेच तिला सूट नाही होत, ती लगेच चिडते. नेहमी अलर्ट राहता तुम्ही, कारण त्वचा सेन्सिटिव्ह आहे, संवेदनशील. नेहमी तुम्ही नॅचरल, जेंटल, टॉक्सिन फ्री, अशाच तुम्ही पॅरेबेन फ्री, अशाच तुम्ही प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करता. कारण आपल्याला असेच प्रोडक्ट सूट होणार जे माइल्ड आहेत, जे जेंटल आहेत, नॅचरल आहेत, तेच प्रोडक्ट तुम्हाला सूट होतात. त्याच्यामुळे तुम्ही टॉक्सिन फ्री हे अशाच गोष्टी तुम्ही यूज करता आणि त्याची तुम्हाला ती सवय लागते, आणि ती सवय दीर्घकाळात तुम्हाला खूप फायदा करून देते, कारण तुमची सेन्सिटिव्ह स्किन. आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही एक्सपेरिमेंट करायला जात नाहीत. तुम्हाला एकदा कळलं ना की हा प्रोडक्ट मला सूट होतो, तर तुम्ही त्याला स्टिक राहता. तेच तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये ॲड करून ठेवता. तुम्हाला माहिती आहे ना की हा मॉइश्चरायझर मला सूट होतोय, तर तोच मॉइश्चरायझर तुम्ही वर्षानुवर्षे वापरत राहता. त्याच्यामुळे तुमचे पैसे वाचतात. एक्सपेरिमेंट न केल्यामुळे सगळ्याच प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करता येत नाहीत, कारण तुमची त्वचा संवेदनशील आहे, बरोबर. तर एकदा तुम्हाला कळलं ना की हा प्रोडक्ट मला सूट झाला, तोच तुम्ही वापरायला लागता. अजून एक गोष्ट म्हणजे सतत तुम्हाला पॅच टेस्ट करायची सवय असते. सेन्सिटिव्ह त्वचा बोलल्यानंतर सतत आपण पॅच टेस्ट करत राहतो, बरोबर. तर ती सुद्धा खूप चांगली गोष्ट आहे की आपण कोणतंही असं उचलून प्रोडक्ट लावू शकत नाही. सगळ्यात आधी पॅच टेस्ट करणं महत्त्वाचं आहे. पॅच टेस्ट कशी करायची त्याचं सुद्धा मी इथे मी व्हिडिओ दाखवते. त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे की पॅच टेस्ट कशी करायची. तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देत आहे. तुम्ही तिथून चेकआउट करू शकता. स्किन टाईप कसं ओळखायचं हे तर तुम्हाला कळलं, पण आपल्या स्किन टाईपनुसार कोणता फेस वॉश वापरायचा, कोणतं मॉइश्चरायझर वापरायचं, कोणतं सनस्क्रीन वापरायचं, कोणतं सिरम वापरायचं, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल प्रत्येक स्किन टाईपनुसार, ऑइली स्किनसाठी हे प्रोडक्ट्स, ड्राय स्किनसाठी हे प्रोडक्ट्स, कॉम्बिनेशनसाठी हे प्रोडक्ट्स, नॉर्मल स्किनसाठी हे प्रोडक्ट्स आणि सेन्सिटिव्ह स्किनसाठी हे प्रोडक्ट्स. असा जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. मी फक्त प्रोडक्ट्सवर हा व्हिडिओ नक्की करेन. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप थँक्यू. तुम्हाला जर व्हिडिओ हा आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईबच्या बाजूला जो बेल आयकॉन दिसतो तुम्हाला तो सुद्धा हिट करा. म्हणजे मी फ्युचरमध्ये जे काही व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन पहिलं तुम्हाला येईल.